साधारण 3 ते 3.5 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली आणि शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट असे 2 गट निर्माण झाले। मूळ शिवसेना कोणाची तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या मुद्द्यावर गेल्या काही काळापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणावर आता अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। उच्च न्यायालयात बहुचर्चित महाराष्ट्रातील संबंधित राजकीय पक्षांच्या बाबतीतील सुनावणी शिवसेना उबाटा का शिवसेना शिंदे सेना याबाबतची सुनावणी आहे। खरं म्हणजे ही सुनावणी इतक्या कालांतराने होते आहे की त्यामुळे खरा ऐरणीवरचा प्रश्न खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचं उत्तर काही होऊ शकत नाही। याला कारण असं आहे की ज्या वेळेला पूर्वीच्या सभापतींनी जो निर्णय घेतला, विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती निकालपत्र दिलं। त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी एक निर्णय दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या। आता निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेच्या 2 छकलं होती आणि दोघांनीही पक्षाच्या याच्या खाली लढवले। त्यातील शिंदे सेनांचा धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं होतं। त्यामुळे आता माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी फक्त अकॅडमिक डिस्कशन होईल। यामुळे महाराष्ट्रात फार मोठा परिणाम घडेल का मला असं वाटत नाही। हा एक गोष्ट मात्र खरी आहे की जर समजा निवडणूक आयोगाने चिन्हाच्या संदर्भात शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात निर्णय दिला, त्याला जे सर्वोच्च न्यायालयात आव्हान करण्यात आलंय, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली तर त्या निरीक्षणानुसार निवडणूक आयोगाला कदाचित पुन्हा या प्रकरणाची सुनावणी घ्यावी लागेल की शिवसेनेचं हे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह कोणाला बहाल करता येईल। पण माझ्या मते सर्वोच्च न्यायालय या क्षणी तरी यात हस्तक्षेप करणार नाही, कारण बरंचसं पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे। याला कारण असं आहे, निवडणुका नव्याने झाल्या, शिंदे सेनेचे आमदार जास्त निवडून आले आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल असं माझं स्पष्ट मत आहे।